गंगा आपले बोलणे पूर्ण करून जशी तिथून जाऊ लागली, विक्रमने लगेच तिच्या पोटावर आपला हात ठेवून तिला पाठीमागे ओढले. तेव्हा गंगेचे डोळे मोठे झाले आणि एक विजेचा प्रवाह तिच्या संपूर्ण शरीरातून धावला. तिचे रोमरोम एकदम रोमांचित झाले होते आणि तिचा चेहरा पूर्णपणे लाल झाला होता. आपल्या राजांचा हात आपल्या पोटावर जाणवताच तिच्या पोटात फुलपाखरे उडू लागली होती. ती लगेच म्हणाली, "हे तुम्ही काय करत आहात राजे?" विक्रम आपल्या जागेवरून उठून गंगेच्या अगदी मागे तिच्या मानेवर आपले खोल श्वास सोडत म्हणाला, "काही नाही, फक्त पाहत होतो की माझा स्पर्श करण्याने तू कशी बदलून जातेस गंगा." त्याच्या बोलण्यावर गंगा आश्चर्याने म्हणाली, "मी मी कशी बदलून जाते राजे?" असे बोलत तिने आपला चेहरा खाली झुकवला होता आणि आता विक्रम तिला वळून आपल्यासमोर केले होते. तो हलकेच तिच्या चेहऱ्यावर झुकला आणि म्हणाला, "काय तुला माहीत नाही तू कशी बदलून जातेस गंगा?" असे बोलत त्याने आपला हात गंगेच्या गालावर ठेवला आणि हसून म्हणाला, "पहा कसे तुझे थंड शरीर एकदम तापून गेले आहे. कशी तू आपल्या जागेवर उभी उभी थरथरू लागली आहेस. कसा गोरा चेहरा एकदम लाल झाला आहे आणि हे तुझे ओठ फडफडत आहे आणि ही तुझी धडधड." हे बोलून जेव्हा तो आपला हात गंगेच्या छातीकडे घेऊन आला, तेव्हा गंगा लगेच अचानक विक्रमच्या छातीशी भिडली. तेव्हा विक्रमच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू पसरले. त्याला हेच तर हवे होते की त्याची गंगा त्याच्या छातीशी भिडावी. तो अनुभव जो काही वर्षापूर्वी त्याला माहिती नव्हता की काय आहे आणि काय नाही, आता तो एकदम पक्का झाला होता आणि तो समजू शकला होता की त्याच्या मनात गंगासाठी काय आहे. त्याच्या मनात होते गंगासाठी अमर्याद प्रेम, एक अशी प्रीती जी गरीब, श्रीमंत, राजा, भिकारी असा भेद जाणत नाही. त्याच्यासाठी गंगा फक्त त्याची गंगा होती. त्या व्यतिरिक्त दुसरे काहीच नाही. पण गंगा पुढच्या क्षणी मागच्या बाजूला वळाली आणि माफी मागत म्हणाली, "माफी, क्षमा करून द्या राजे." ती चुकून तिचे बोलणे पूर्ण होण्याआधी विक्रम तिच्या जवळ आला आणि तिच्या कमरेवर आपला हात ठेवून तिला हलकेसे आपल्या जवळ खेचत म्हणाला, "ही चूक तू वारंवार का करत नाहीस गंगा? तुला असे नाही वाटत का की तुझ्या राजाच्या छातीशी लागण्याचा हक्क तुझा आहे?" गंगा पटकन म्हणाली, "काय बोलत आहात तुम्ही राजे? तुम्ही राजे आहात आणि मी फक्त दासी." असे बोलताना ती थोडी संकोच करत होती. विक्रम तिच्या बोलण्यावर हसला आणि तिचा चेहरा आपल्या हातात धरून वर उचलत म्हणाला, "जरा पुन्हा सांग जे तू आत्ताच म्हणालीस आणि तेही माझ्या डोळ्यात डोळे घालून." त्याच्या बोलण्यावर आता गंगा काही बोलूच शकली नाही. तिने फक्त हलकेसे आपले पापण्या खाली केल्या. तेव्हा विक्रमने तिच्या चेहऱ्यावर झोकून तिच्या कपाळाचे मोठ्या प्रमाणे चुंबन घेतले आणि म्हणाला, "तू पण जाणतेस गंगा, आपल्या दोघांच्या मनात एकमेकांसाठी काय भावना आहेत. तू नाही जाणत." त्याच्या प्रश्नावर आता गंगा काही बोलूच शकली नाही. ती पटकन मागच्या बाजूला सरकत म्हणाली, "मी जाऊन तुमच्यासाठी नाश्ता वाढ." तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच विक्रमने तिचे मनगट पकडून तिला परत मागे खेचले आणि म्हणाला, "मी तुला काहीतरी विचारले आहे गंगा, उत्तर दे." गंगा आपल्या वाढत्या धडधडीला आधीच मोठ्या कठीणाईने सावरत होती आणि आता विक्रमचे प्रश्न तिला आणखीनच अस्वस्थ करत होते. असे नव्हते की ती आपल्या मनातील भावना जाणत नव्हती, पण तिला वर्षा आणि रणजित राजांची भीती होती. जरी रणजित राजे तिच्यासाठी वडिलांसमान होते, तरी वर्षाजी तिला दासी बनून या महालात राहताना पाहूनही खुश नव्हत्या. राजाची प्रेमिका बनून जर ती या घरात राहिली तर माहीत नाही तिच्यासोबत काय काय होईल आणि वरून राजांच्या जीवालाही धोका येऊ शकत होता. म्हणून ती नेहमी आपल्या भावनांना दडपून राहत असे. विक्रम पुन्हा एकदा म्हणाला, "मी तुला काहीतरी विचारत आहे गंगा, उत्तर दे. काय आपल्या दोघांच्या मनात एकमेकांसाठी काय भावना आहेत त्या तू नाही जाणत?" गंगा एक खोल श्वास घेऊन म्हणाली, "सर्व जाणते मी राजे आणि हे देखील की काही भावनांना नाव देता येत नाही. त्या फक्त असतात, पण त्यांना नाव नसते." तिच्या बोलण्यावर विक्रम हसला आणि म्हणाला, "खूप लवकर नावही मिळेल. माझ्या गंगेसोबत तिच्या राजाचे नाव असेल." असे बोलून त्याने गंगेला आपल्या छातीशी लावले. गंगेच्या मनात जणू एक शांती उतरली. तिनेही आपले हात विक्रमच्या पाठीवर घट्ट आवळले होते. काही वेळानंतर ती विक्रमच्या छातीपासून वेगळी झाली आणि म्हणाली, "आता मी जाऊ? नाश्ता करण्यासाठी तुम्ही लवकर या." तिच्या बोलण्यावर विक्रम फक्त हलकेसे हसला. गंगा बाहेर जाऊ लागली. पण मग अचानक तिचे पाय थांबले. विक्रम अजूनही तिच्याकडे पाहत होता. गंगा त्याच्याकडे वळली,
पण तिला ती गोष्ट बोलण्याची हिंमत होत नव्हती, जी ती विक्रमला बोलू इच्छित होती. तिला गप्प पाहून विक्रम काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. पण मग अचानक हसून म्हणाला, "बोल गंगा, काय बोलू इच्छितेस?" गंगेने आपला चेहरा खाली केला आणि आपली बोटे एकमेकांत गुंतवून लागली. आता विक्रम समजू शकला होता की गंगा काय बोलू इच्छिते. तो लगेच म्हणाला, "मी घेऊन येईन. मला माहीत आहे तुझे ते दिवस येणार आहेत. ती सगळी गोष्ट मी आठवणीने घेऊन येईन, जे तुला पाहिजे, औषधापासून त्या सगळ्या सामानापर्यंत." असे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर खोडकर हसू पसरले. तेव्हा गंगेने रागाने त्याला पाहिले आणि म्हणाली, "मी तर तुम्हाला सांगितले होते की मी घेईन, पण तुम्हीच म्हणालात की ते सर्व तुम्ही आणाल." म्हणून विक्रम तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच तिच्याजवळ आला आणि म्हणाला, "मी माझ्या गंगेची प्रत्येक गरज स्वतः पूर्ण करू इच्छितो. तू बेशक या महालात दासी बनून राहतेस गंगा, पण या विक्रम राजाच्या हृदयाची राणी आहेस तू." त्याच्या बोलण्यावर गंगेचा चेहरा एकदम फुलून आला आणि पुढच्या क्षणी ती लगेच पळत तिथून निघून गेली. विक्रम आणि गंगेच्या मध्ये मासिक पाळीच्या सामानाबद्दल बोलणे होत होते. जेव्हा जेव्हा गंगेला मासिक पाळी येत असे, तेव्हा तेव्हा विक्रमच तिला सर्व सामान आणून देत असे. गंगा तर फक्त गरजेच्या वस्तू मागायची, पण विक्रम आपल्या वतीने तिला चॉकलेट्सही आणून देत असे, जेणेकरून तिला थोडा आराम मिळू शकेल. काही वेळानंतर विक्रम येऊन डायनिंग टेबलवर बसला. तेव्हा गंगा लगेच त्याला नाश्ता वाढू लागली. समोरच वर्षाजी बसल्या होत्या, ज्यांच्या चेहऱ्यावर कुटील भाव होते, कारण त्यांनी आज अशी ठिणगी लावली होती, ज्याची आग समोर उभ्या असलेल्या गंगेच्या तन मनाला जाळणार होती. ते हृदय, जे आतापर्यंत आनंद आणि आशेने भरलेले होते, ते आता तुटणार होते. जेव्हा रणजित राजे विक्रमच्या अगदी समोर येऊन बसले आणि एकदा दासीने त्यांनाही नाश्ता वाढायला सुरुवात केली. विक्रम शांतपणे आपला नाश्ता करत होता. तेव्हा रणजित राजे एकदम म्हणाले, "आम्ही तुझे लंडनला जाण्याचे सर्व नियोजन केले आहे. विक्रम, तू 5 दिवसांनी लंडनला जाणार आहेस." रणजित राजेंचे बोलणे ऐकून विक्रम अचंबित झाला. तो लगेच म्हणाला, "पण का? आणि हा निर्णय तुम्ही कोणाला विचारून घेतला बाबा?" रणजित राजे त्याच्या प्रश्नावर थबकले आणि म्हणाले, "आम्हाला कोणाला विचारण्याची गरज नाही विक्रम. आम्ही या महालाचे राजे आहोत. तुझे बाबा आहोत आम्ही. तुझ्यासाठी निर्णय घेऊ शकतो आणि आम्ही निर्णय घेतला आहे. 5 दिवसांनी तुझी लंडनची विमानाची भरारी आहे. आपली सर्व तयारी करून घे. तू इथे तुझ्या पुढील शिक्षणासाठी जात आहेस." विक्रम फक्त त्यांचे बोलणे ऐकून त्याच्याकडे पाहतच राहिला आणि आता त्याची नजर गंगेवर गेली, जिच्या डोळ्यात वेदना होती, पण ओठांवर हसू. तिने विक्रमच्या ताटात पुरी वाढताना म्हटले, "मी तुमची सगळी तयारी करून देईन राजे. तुम्ही आनंदाने जा आणि लवकर आपले शिक्षण पूर्ण करून या." असे बोलताना तिच्या डोळ्यात ओलावा तरळून गेला. तिथे वर्षाजींच्या चेहऱ्यावर वाईट स्मित आले. विक्रम आपला नाश्ता संपल्यानंतर थेट गंगेच्या खोलीत आला. त्याला कॉलेजला जायचे होते, पण सध्या कॉलेजला जाण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे त्याचे गंगेजवळ येणे होते. तो जसा गंगेच्या खोलीत आला, त्याने पाहिले की गंगा समोर आपल्या अंथरुणावर पडलेली सतरंजी गोळा करत होती. तो तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि शांतपणे तिला बघू लागला. गंगा काही क्षण आपले काम करत राहिली. कधी सतरंजी गोळा करायची, तर कधी उषा व्यवस्थित करू लागायची. तिला असे बघून विक्रम खूप चांगल्या प्रकारे समजत होता की गंगेच्या मनात आणि डोक्यात काय चालले आहे. जर तो आपल्या गंगेला नाही समजणार, तर कोण समजेल? त्याने गंगेचा हात पकडून तिला आपल्यासमोर केले आणि म्हणाला, "मी कुठेही जाणार नाही. तुला काळजी करण्याची गरज नाहीये." गंगा पटकन म्हणाली, "काय अर्थ आहे तुमचा? कुठे जाणार नाही? तुम्हाला तर कॉलेजला जायचे आहे ना? आज तुमचा शेवटचा दिवस आहे." विक्रम लगेच म्हणाला, "कॉलेजला जाण्याची गोष्ट नाही करत आहे मी. लंडनला जाण्याची गोष्ट करत आहे मी." "लंडनला जाणार नाही मी." गंगा वेगाने म्हणाली. "का? का नाही जाणार तुम्ही लंडनला बरं? ही काही बोलण्याची गोष्ट आहे का राजे? तुम्हाला तर लंडनला जावेच लागेल. तुम्हाला पुढे आणखीन शिकायचे आहे ना, आणि जर तुम्ही पुढे नाही शिकलात, तर मला काय शिकवाल?" गंगेचे बोलणे ऐकून विक्रमने तिचा चेहरा आपल्या हातात धरला आणि म्हणाला, "रडू येत आहे ना?" गंगेने आपला चेहरा नामध्ये हलवला आणि नजर खाली करून म्हणाली, "बिलकुल नाही. मला का रडू येईल? शत्रूंनी रडावे." विक्रम लगेच म्हणाला, "तुला वाटते तू माझ्यापासून सत्य लपवू शकतेस गंगा? मी जाणतो तुझ्या हृदयात काय आहे. माझ्यापासून एका क्षणाचे अंतर तुला सहन होत नाही. जेव्हा कॉलेजला जातो, तेव्हा मला जे हे बूट घालतेस ना तू, तुझी अवस्था मला खूप चांगल्या प्रकारे सांगते की तू आपल्या मनावर दगड ठेवून मला स्वतःपासून दूर पाठवत आहेस. आणि जेव्हा परत येतो, तेव्हा तू मला महालाच्या दरवाजावर भेटतेस. तुझी नजर दरवाजावर असते की कधी त्या दरवाजातून मी आत येईल. जेव्हा मी लंडनला जाईल, तेव्हा माहीत नाही किती वर्ष मी तिथे राहील.
कधी परत येईल? इतके वर्ष तू माझ्याशिवाय राहू शकशील का? काय गोष्ट करत आहेस तू गंगा? का बोलत आहेस, मी नाही जाणार? मी म्हटले ना, माझ्यावर विश्वास. त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच गंगा हळूच म्हणाली, "अफराद, माफ करा राजे, तुम्हाला स्पर्श करत आहे त्या अधिकाराने जो कदाचित अजून माझा आहे सुद्धा नाही." असे बोलून गंगेने विक्रमच्या ओठावर आपले बोट ठेवले. विक्रम तिच्याकडे बघतच राहिला. नेहमी तोच गंगेला आपल्याजवळ ओढायचा. कधी तिच्या कमरेवर हात ठेवायचा, तर कधी तिच्या खांद्यावर. कधी तिचा चेहरा आपल्या हातात धरायचा, तर कधी तिला आपल्या छातीशी लावायचा. गंगा तर कधीच आपली मर्यादा ओलांडत नव्हती. तो तर विक्रम स्वतः होता, जो गंगेवर नेहमी आपला हक्क दाखवत असे. गंगा त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, "फक्त एकच गोष्ट सांगेन मी तुम्हाला राजे. त्यानंतर आणखीन काही सांगणार नाही. तुम्हाला माझी शपथ. तुम्ही लंडनला जा आणि चांगल्या प्रकारे आपले शिक्षण पूर्ण करून या. बिलकुल तसेच जसे तुम्ही जेव्हा जाता तेव्हा मी नसते. मला तुम्हाला आपल्या आयुष्यात त्या उंचीवर पोहोचलेले बघायचे आहे, जे तुमच्या बाबांचे स्वप्न आहे. तुमच्या बाबांचा इतका मोठा व्यवसाय आहे. तुम्हाला तो व्यवसाय सांभाळायचा आहे ना. जर तुम्ही लंडनला नाही गेलात, तर कसे ते सर्व सांभाळाल? आणि मग आमची मुले?" तिथे बोलणे पूर्ण होण्याआधीच विक्रम हलकेसे हसला. आज पहिल्यांदाच गंगेने अशी गोष्ट केली होती. गंगेनं आता आपली बोटे त्यांच्या ओठावर हटवली आणि म्हणाली, "मी आता येते." असे बोलून ती जशी तिथून जाऊ लागली, विक्रमने लगेच तिला आपल्या बाहुपाशात आवळून चांगल्या प्रकारे आपल्या छातीशी लावले आणि मग तिला हळूहळू अंथरुणावर झोकू लागला. गंगेचं हृदय जोरात धडधडू लागले. ती 17 वर्षाची होणार होती, पण अजूनही ती अतिशय नाजूक होती. विक्रमच्या मिठीत ती एकदम विरघळत होती आणि विक्रम तिला आणखीन घट्ट आपल्या मिठीत सामावून लागला होता. त्याला गंगेचे जोरात वाढणारे श्वास खूप चांगल्या प्रकारे जाणवत होते. गंगा आता खाली अंथरुणावर पडली होती आणि विक्रम तिच्यावर झुकून तिला गंभीर नजरेने बघत म्हणाला, "काय म्हटले होते आत्ता आत्ता तू?" गंगेने आपला चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला आणि म्हणाली, "मला मला नाही आठवत मी काय म्हटले राजे. कदाचित काही माझ्या तोंडातून चुकून निघून गेले असेल." विक्रम हलकेसे हसला आणि तिच्या गालावर आपला हात ठेवून म्हणाला, "खरोखर ते सर्व तुझ्या तोंडातून चुकून निघून गेले, पण माझ्याकडून चूक होत नाही गंगा. जे तुझ्याकडून म्हटले गेले नाही, ते मी म्हणून दाखवतो. आमची मुले सुद्धा माझ्यासारखी शिकलेली व्हावीत, म्हणून तू इच्छितेस की मी खूप जास्त अभ्यास करावा. पण मी जितका शिकलो आहे, तितका खूप आहे. मला आणखीन गरज नाहीये." गंगा पटकन म्हणाली, "मला माहिती नाही राजे. मी सांगून टाकले ना तुम्हाला माझी शपथ. तर बस आता तुम्ही बघा, तुम्हाला काय करायचे आहे आणि काय नाही." विक्रम हलकेसे हसला आणि पुढच्या क्षणी त्याने गंगेच्या कपाळावर आपले ओठ ठेवले. गंगेच्या डोळ्यातील जो ओलावा होता, तो आता अश्रू बनून अंथरूण भिजू लागला. विक्रम तिच्या चेहऱ्याकडे मोठ्या प्रेमाने नजरेने बघत म्हणाला, "मी लंडनला जाईन, तर तू विसरून तर नाही जाणार? 3-4 वर्ष परत येणार नाही मी." गंगा हसली आणि म्हणाली, "बेशक पूर्ण आयुष्यभर तुमच्यापासून दूर राहो राजे. तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्या हृदयात आहे. तुम्हाला विसरणे तर दूरची गोष्ट, जर एका दिवसही तुमची भक्ती नाही केली, तर या गंगेचा जीव निघून जाईल." तिचे बोलणे ऐकून विक्रमने रागाने तिच्याकडे बघितले आणि म्हणाला, "अशा गोष्टी करू नकोस. मला काहीतरी होते गंगा. माहीत नाही का, दुसऱ्या कोणासोबत हा अनुभव कधी झाला नाही. कधी असे वाटले नाही की कोणीतरी या विक्रम राजेच्या श्वासापेक्षा मोठा आहे त्याच्यासाठी. पण तू तू काहीतरी वेगळी आहेस गंगा." गंगेने आता त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघितले आणि हसून म्हणाली, "तुमच्यासाठी गंगा वेगळी असेल राजे, पण तिच्यासाठी तर तुम्ही तिचे जग आहात. मी तुमची वाट बघेन. तुम्ही कॉलेजला जाता तेव्हा मी तुम्हाला दरवाजावर उभी भेटते ना, तर जेव्हा तुम्ही लंडनहून याल तेव्हाही मी तुम्हाला दरवाजावर उभी भेटेन. तुमची वाट बघत बस तुम्ही लवकर परत या." गंगा करायला तर पूर्ण आयुष्यभर वाट बघू शकते, पण तुमची वाट बघायचा प्रत्येक क्षण खूप कठीण असेल. विक्रमने तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसले आणि मग तिच्या कपाळाशी आपले कपाळ जोडले. तो एक गहरा श्वास घेऊन म्हणाला, "मी तुझ्यावर प्रेम." त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच गंगेने लगेच त्याच्या ओठावर आपला हात ठेवला आणि म्हणाली, "आता नाही राजे, थांबा. हे प्रेम भरले व्यक्त करणे ऐकवण्यासाठी मी उत्सुक आहे, पण आता नाही. जेव्हा तुम्ही लंडनहून याल तेव्हा." विक्रमने पुन्हा एकदा एक गहरा श्वास घेतला आणि हसून गंगेकडे बघून म्हणाला. गंगा देखील हसून त्यालाच बघत होती आणि अचानक तिचे डोळे बंद होऊ लागले. जेव्हा विक्रमने आपला चेहरा तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ करून
तिच्या ओठांना आपल्या ओठांशी स्पर्श केला आणि मग एक क्षण जणू शेकडो युगांसारखा झाला. तो क्षण ज्यात विक्रम आणि गंगा दोघांचाही धडधड एका क्षणासाठी थांबली होती. तो क्षण जेव्हा विक्रमने आपले ओठ गंगेच्या ओठावर ठेवले होते आणि तो क्षण ज्यात वेळ पूर्णपणे थांबला होता. काही वेळानंतर विक्रम गंगेच्या खोलीतून बाहेर निघाला. तेव्हा बाहेर काही अंतरावर उभी मीनाने लगेच ही गोष्ट जाऊन वर्षाजींना सांगितली. वर्षाजींच्या चेहऱ्यावर धूर्त हसू होते. त्या लगेच म्हणाल्या, "दोन हृदय तुटत आहेत, पण माहीत नाही का मला इतका मजा येत आहे." खूप अहंकार होता ना त्या मुलीला. जेव्हा जेव्हा तिला त्रास द्यायचा होता तेव्हा तेव्हा त्या विक्रमने येऊन आम्हाला थांबवले. पण आता आता तिला कोण वाचवेल? विक्रमच्या लंडनला जाताच त्या मुलीला आम्ही तिची जागा दाखवून की ती ज्या महालाची राणी बनण्याची स्वप्न बघत आहे ना, ती इथली राणी नाही, तर नेहमीपासून दासी होती आणि नेहमी दासीच राहील. आणि राहिली गोष्ट विक्रमची, तर त्याच्यासाठी तर आम्ही आणखीन खूप काही विचार करून ठेवला आहे. हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर धूर्त भाव आणखीन गहिरे झाले होते. तिकडे त्यांचे बोलणे ऐकून मीना देखील हसत होती. दुपारच्या सुमारास 4 वाजता गंगा अस्वस्थतेने इकडे तिकडे फिरत होती. ती यावेळी महालाच्या दरवाजावर होती. हे तिचे रोजचेच काम होते. जेव्हाही 3:30 वाजायचे तेव्हा ती लगेच महालाच्या दरवाजावर येऊन उभी राहायची आणि विक्रमची वाट बघू लागायची. पण आज अर्धा तास वर झाला होता आणि अजूनही विक्रम आला नव्हता. तेव्हा विक्रमची गाडी महालाच्या आत आली आणि त्याच्या मागोमाग आता गंगा देखील लगेच जलद पावलांनी आतल्या बाजूला आली. विक्रम गाडीतून उतरला आणि पुढच्या क्षणी त्याने गंगेला खोलीत येण्याचा इशारा केला. गंगा त्याच्यासाठी स्वयंपाकघरातून पाणी घेऊन जाणार होती, पण त्याचा इशारा बघून तिचे पाय थांबले. विक्रम तर इशारा करून आतल्या बाजूला गेला होता, पण गंगा आता विचारात पडली होती की तिने आधी पाणी घेऊन जावे की विक्रमच्या खोलीत जावे. पण असे त्याच्या खोलीत जाण्यासाठी तिच्याकडे कारणसुद्धा नव्हते. म्हणून ती लगेच पाण्याचा ग्लास घेऊन स्वयंपाकघरातून आली आणि सरळ विक्रमच्या खोलीत आली. पुढच्या क्षणी तिची नजर विक्रमवर गेली, जो रागाने तिला बघत होता. भाग 5 लवकर येतोय. तयारी ठेवा धमाकेदार ट्विस्टची आणि सबस्क्राईब करून ठेवा.